स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात महायुतीचे भक्कम वर्चस्व होते। परंतु त्यानंतरही महाविकास आघाडीने लोकशाहीच्या रक्षणासाठी वगैरे या सगळ्या जागांवर उमेदवार देण्याचे निश्चित केले। त्यांच्या जागा वाटपही सुरळीतपणे पार पडले। परंतु 6 ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवारांनी लढतीपूर्वीच माघार घेतल्यामुळे या 6 जागा बिनविरोध महायुतीच्या पारड्यात पडल्या। आता या माघारी नाट्यामुळे महाविकास आघाडीत मोठी कुरबुर होत असल्याचं दिसतंय। पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या भूमिकेवरून पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर नाराजी व्यक्त करत दोन्ही राष्ट्रवादीच्या भाऊबंदकीचा आम्हाला त्रास होतोय असे म्हणत विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार नाही तर 100% सेटलमेंट झाली असा खळबळजनक आरोप केलाय। साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी या गटाने ठाण्यात ऐनवेळी माघार घेतली असेही वसंत मोरे म्हणाले। या निवडणुकीत 2 ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनीही ऐनवेळी माघार घेतली, परंतु पक्षाच्या नेतृत्वाने त्याच्यावर लगेच कारवाई करत त्यांना पक्षातून बेदखल केले। अशा प्रकारची कारवाई राष्ट्रवादी शरद पवार पक्षात होताना दिसत नाही। यावरून नेमका काय अर्थ काढायचा असा प्रश्न देखील वसंत मोरे यांनी उपस्थित केलाय। एकूणच लोकशाहीसाठी लढण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांच्या माघारीमुळे महाआघाडीचे वातावरण निर्माण झालंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।